नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरील सिरीज सुरू करणार आहोत. तर आजचा टॉपिक आहे महाराष्ट्राचा राजकीय व प्रशासकीय भूगोल. आजचे क्वेश्चन फार महत्वाचे आहे आणि मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे, तर सर्वांनी इम्पॉर्टंट पॉइंट्स नोट्स करून घ्यायचे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे 3,07,713 आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र महाराष्ट्राने व्यापले आहे? 9.36% क्षेत्र महाराष्ट्राने व्यापले आहे. महाराष्ट्राचे ईशान्येस व पूर्वे कोणत्या राज्याची सीमा आहे? तर छत्तीसगड राज्याची सीमा आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस कोणत्या राज्याची सीमा आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात राज्याची सीमा आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या राज्याची सीमा आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणत्या राज्याची सीमा आहे? आग्नेयेस आहे तेलंगणा राज्याची सीमा. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणत्या राज्याची सीमा आहे? महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक, गोवा या 2 राज्याची सीमा आहे. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्यासोबत आहे? सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश राज्यासोबत आहे. महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा कोणत्या राज्यासोबत आहे? गोवा या राज्यासोबत आहे. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे? 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून नाही? 16 जिल्ह्यांची सीमा ही इतर राज्यांना लागून नाही. मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील किती राज्यांची सीमा लागून आहे? 8. मध्य प्रदेश राज्याला 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. तर ते जिल्हे कोणते कोणते आहे? धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? तर कर्नाटक राज्याला 7 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. गुजरात राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? गुजरात राज्याला 4 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? तेलंगणा राज्याला 4 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. गोंदिया आणि गडचिरोली. गोवा राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? गोवा या राज्याला 1 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा. जालना जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला आहे? तर जालना जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे आणि स्थापना वर्ष आहे 1 मे 1981. सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला आहे? सिंधुदुर्ग जिल्हा हा रत्नागिरी जिल्ह्यातून वेगळा झाला असून 1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झालेली आहे. लातूर जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला आहे? लातूर हा जिल्हा उस्मानाबाद या जिल्ह्यातून वेगळा झाला असून 16 ऑगस्ट 1982 रोजी स्थापना झालेली आहे. गडचिरोली जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे? गडचिरोली जिल्हा हा चंद्रपूर या जिल्ह्यातून वेगळा झाला असून 16 ऑगस्ट 1982 रोजी स्थापना झालेली आहे. नंदुरबार जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला? तर धुळे या जिल्ह्यातून नंदुरबार हा जिल्हा वेगळा झालेला आहे आणि स्थापना झालेली आहे 1 जुलै 1998 ला. वाशिम जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे? वाशिम हा जिल्हा अकोला जिल्ह्यातून वेगळा झाला असून
1 जुलै 1998 रोजी स्थापना झालेली आहे. गोंदिया जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला आहे? गोंदिया हा जिल्हा भंडारा या जिल्ह्यातून वेगळा झाला असून 1 मे 1999 रोजी स्थापना झालेली आहे. हिंगोली जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे? हिंगोली हा जिल्हा परभणी या जिल्ह्यातून वेगळा झाला असून 1 मे 1999 रोजी स्थापना झालेली आहे. मुंबई उपनगर जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे? तर मुंबई उपनगर हा जिल्हा मुंबई शहर या जिल्ह्यातून वेगळा झाला असून 4 ऑक्टोबर 1990 रोजी स्थापना झालेली आहे. पालघर जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे? तर पालघर हा जिल्हा ठाणे या जिल्ह्यातून वेगळा झाला असून 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर या जिल्ह्याची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेवेळी किती प्रशासकीय विभाग होते? तर महाराष्ट्र राज्य स्थापनेवेळी 4 प्रशासकीय विभाग होते. 4 प्रशासकीय विभाग होते. सध्या किती प्रशासकीय विभाग आहे? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. स्थापनेवेळी 4 होते आणि सध्या 6 प्रशासकीय विभाग आहे. सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे? सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग हा छत्रपती संभाजीनगर आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे? सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग हा कोकण आहे. सर्वात जास्त तालुका असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे? छत्रपती संभाजीनगर हा सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग आहे. सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता? तर कोकण हा सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग आहे. कोकण प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत? तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये 50 तालुके आहेत. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके आहेत? तर 76. पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके आहेत? तर 58 तालुके आहेत. नाशिक प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत? 54. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके आहेत? तर 56. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके आहेत? 64. महाराष्ट्राचे एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत? तर प्रादेशिक विभाग आहे 5. आज आपले 40 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.